चला तर मुलांनो, आज आपण पाहूया पदावली कशी सोडवायची। इयत्ता 7वी मध्ये पदावलीवर उदाहरणे दिलेली आहेत। काहीतरी सराव संच 25 मध्ये अशा प्रकारची गणिते सोडवायला दिली आहेत। तर पदावली सोडवताना काय करायचं, तर अगोदर गुणाकार किंवा भागाकाराची क्रिया करायची व नंतर बेरीज वजाबाकीची क्रिया करायची। चला ही पदावली मी तुम्हाला सोडवून दाखवते। तर इथे पदावली सोडवताना सुरुवातीला काय करायचं, भागाकार किंवा गुणाकार दोन्हीपैकी कोणती क्रिया केली तरी चालेल। आपण गुणाकार अगोदर आलाय तर गुणाकाराची करूया। 50 गुणिले 5 ह्याचं उत्तर आलं आहे आपल्या 250। 5 5 25 आणि 0 ॲज इट इज लिहायचं आहे भागिले 2 अधिक 24। आता 250 भागिले 2 ह्यांचा गुणाकार तुम्ही भागाकार एका पेजवर कच्चा करू शकता। अगदी इझी आहे हा भागाकार। 125 यांचा भागाकार येईल आणि अधिक 24 आहे तसं लिहायचं आहे आणि 125 अधिक 24 यांची बेरीज केली तर आपण 149 हे उत्तर मिळवलं आहे। म्हणजे पहिली क्रिया काय केली तर आपण इथे पहिली गुणाकाराची क्रिया केली, दुसरी क्रिया काय केली तर इथे भागाकाराची क्रिया केली आणि तिसरी क्रिया काय केली तर बेरजेची क्रिया केली। हेच लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीला कोणती क्रिया करायची आणि नंतर कोणती क्रिया करायची। यामध्ये पुढे पुढे कंस पण दिलेले असतात। आधी साधा कंस म्हणजे जो आतला कंस असतो तो आधी सोडवायचा असतो, त्यानंतर चौकटी कंस आणि नंतर महिरपी कंस सोडवायचा असतो। तर एक साध्या कंसाचं गणित मी सोडवून दाखवते तुम्हाला। तर प्रश्न काय आहे, 13 गुणिले 4 हे एका साध्या कंसात आहे भागिले 2 वजा 26। आता बघा या उदाहरणामध्ये आधी कंसातील क्रिया करून घ्यायची, म्हणून 13 गुणिले 4 यांचा गुणाकार किती आला तर 52 भागिले 2 वजा 26। आता 52ला 2ने भागलं तर यांचा भागाकार किती येईल 26। 26 वजा 26 यांचं उत्तर आलं आहे आपल्याला 0। अशाच प्रकारे जास्त कंसाचं एक उदाहरण तुम्हाला सोडून दाखवते। हे महिरपी कंस असतो, त्यामध्ये साधा कंस आहे 220 वजा 140 अधिक 10 गुणिले 9 अधिक वजा 2 गुणिले 5 आणि महिरपी कंस वजा 100। आता यामध्ये काय करायचं आहे, अगोदर आपल्याला हे साधे कंस सोडवून घ्यायचे आहेत। हा कंस झाला, हा